राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ बोलतायत, थेट ऐकूया। ह्या जमिनी ह्या केवळ मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक कामासाठी त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीची त्याची रचना होती किंवा त्याचा उद्देश होता। परंतु आपण जर पाहिलं की ठराविक लोकांच्या ताब्यात आज या जमिनी असल्यामुळे पूर्ण समाजाला त्याच्यातनं जे अपेक्षित अशा पद्धतीचा न्याय मिळत नाही आणि म्हणून ही भूमिका माननीय मोदीजींच्या सरकारने घेतली आणि त्याच्यामध्ये जेपीसी नेमली गेली। जेपीसीमध्ये आज तागात कुठल्याच जेपीसीमध्ये जेवढ्या लोकांचा सहभाग नाही तेवढाच लोकांचा सहभाग या जेपीसीमध्ये यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून सगळ्या ज्या संसदेच्या घटनेनुसार सगळ्या प्रक्रिया पार करून आज या संसदेच्या अधिवेशनामध्ये ते बिल येतंय। मला असं वाटतं की देशातल्या तमाम मुस्लिम आमच्या बांधवांसाठी हा अत्यंत त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी आणलेला हा कायदा आहे। निश्चितपणे तो पारित करण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत। सहकाराच्या संदर्भात एक बिल आलं आणि सहकारांचे जे प्रशिक्षण केंद्र आहे ते गुजरातला गेलं आणि सहकाराची जन्मभूमी कर्मभूमी म्हणून महाराष्ट्राला पाहिलं जातं। महाराष्ट्राकडे अशा संस्थाही होत्या, मग महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं विद्यापीठ का झालं नाही असा प्रश्न काँग्रेसचे खासदार उपस्थित करतायत। तुमचं काय म्हणणं यावर? मला असं वाटतं की सहकार ही संपूर्ण देशभरामध्ये चालणारी ही आपली चळवळ आहे, त्याला 100 वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गुजरातमध्ये इरमा ही संस्था जी आहे त्याला खरं तर शिक्षण आणि प्रशिक्षण अशा सहकाराच्या दृष्टीनं गेले अनेक वर्षाचा कामाचा अनुभव आहे। त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्या ठिकाणी फॅकल्टी तयार आहेत, त्या ठिकाणी जो काही टीचिंग स्टाफ असतो तो सगळा तयार